साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी विठाला 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 अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी शिवे करता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा चार चरणाचा अभंग शिवेच्या संबंधाने उच्चारलेला आहे। या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबाराय यावत विश्वामध्ये ज्या महात्म्यांचं जीवन ज्या साधूचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालेलं आहे, ज्यांना कुठलं कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसताना सुद्धा देह धारण करून या मृत्यू लोकामध्ये येऊन जडमूळ जीवांच्या उद्धाराकरता अव्याहत जे कार्य करतात, कशाप्रमाणे कार्य करतात संत इथे आल्यानंतर त्याचं यथार्थ वर्णन प्रतिपादन या अभंगामध्ये केलेलं आहे। विठाला 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 पांडुरंग करू प्रथम जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी आपुलिया विठाला 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 शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, आजची ही कीर्तन सेवा काय निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे, तरी सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ज्यांचं आपण सातवं पुण्यस्मरण करतोय अर्थात सातवी पुण्यतिथी करतोय ते वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी पूज्यश्री भागवत महाराज शिंदे अर्थात बाबांशी आपण ही सातवी पुण्यतिथी बाबावर निष्ठा असलेला सर्व त्यांचा शिष्य परिवार असेल किंवा त्यांचा घरातला परिवार असेल, म्हणजे त्याला दोन परंपरा म्हणतात, एक मांसवंशावळीची परंपरा आणि एक ज्ञानवंशावळीची परंपरा, म्हणजे असं आपली असलेली सर्वांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेमधून चालत असलेला हा प्रतिवर्षाप्रमाणचा एक दिवसाचा पुण्यतिथी प्रित्यर्थक हा कार्यक्रम उपस्थित सर्व गुणीजन आहेत, महाराज मंडळी आहे, सर्वांच्या उपस्थितीत हा संपन्न होणारा एक दिवसीय पुण्यतिथीच्या निमित्ताने कार्यक्रम आहे। तसं पुण्यस्मरण साधूचं केलं जातं, जयंती देवाची केली जाते आणि जीवाचं हा मुलं इमानदार असली तर श्राद्ध झालं तर एकदा, पुन्हा घातली तर पित्र। पुण्यतिथी साधूची का केली जाते किंवा का होते आणि त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण का करावं, त्याचं कारण आहे ज्यांनी जीवनामध्ये हयात असताना फक्त पुण्यकर्मच केलं आणि गेल्यानंतर सुद्धा इतराकडून पुण्यकर्म करून घेतात त्यांची पुण्यतिथी केली जाते। पुण्य
पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती, कीर्ती रूपाने जे पुण्यवंत ठेवून गेले, बोधले महाराज म्हणतात स्मरण त्यांचं करावं. करा अखंडित स्मरण त्यांचे. कोणाचं? राहिली त्या कीर्ती जगा माझी. करा अखंडित स्मरण त्यांचे उत्तमची उरे. कीर्ती मागे. करा अखंडित स्मरण त्यांचे पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती. करा अखंडित स्मरण त्यांचे. त्यांचं स्मरण करावं की गेल्यानंतरही ज्यांचं आपल्याकडून जे पुण्य करून घेतात आणि हयात असतानाही आपल्याकडून ज्यांनी पुण्यच करून घेतलं त्यांचं पुण्यस्मरण अर्थात पुण्यतिथी केली जाते. बाबांनी आपल्या जीवनामध्ये हयात असताना त्यांच्या सानिध्यात आलेली जी जी मंडळी असेल की ज्यांचा परमार्थाचा काही संबंध, हा पण जवळ आल्यानंतर आपणा सारिखे करीती तात्काळ नेहमी. साधूच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ज्यांना परमार्थाचा कुठला लवलेश नव्हता पण अशी सुद्धा माणसं जवळ आल्यानंतर नामस्मरण करू लागली, ज्ञानेश्वरी गाथा याचं चिंतन करू लागली, वारी करू लागली, याहीपेक्षा व्रतवैकल्य करू लागली, साधना करू लागली. आणि ती साधना करत आपल्या जीवनामध्ये एक दिवस आपलं मूळ स्थान तिथपर्यंत जाण्याकरता जो मार्ग आहे तो ज्यांनी अव्याहत आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवाराला, परिवार म्हणजे घरातला परिवार नाही, परमार्थातला जो परिवार आहे त्यांना एक परमार्थाची दिशा बाबांनी आयुष्यभर दिली. म्हणून त्यांचंच पुण्यस्मरण आपण करतो. विठाला 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 विठाला. स्मरण करावं ज्यांनी जीवनामध्ये फक्त जगत उद्धारा करताच कार्य केलं. मग पहा, साधूला तसं इथं येण्याची आवश्यकता नाही. ज्यांचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालेलं आहे, ज्यांना कुठलं कर्तव्य शिल्लक नाही, देह धारण करून इथं येण्याची गरज नाही. माझं मत नाही, ज्ञानोबरायचं मत आहे. ज्ञानोबराय म्हणतात देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले. या बोधाला ज्यांचं जीवन प्राप्त झालं पण तरी सुद्धा देह धारण करून या मृत्यू लोकामध्ये महात्मे येतात, ते स्वतः करता येण्याची गरज नाही. मग आले कोणा करता? पया ही कर्तव्यासी उरले लोका लागी. ज्ञानोबराय म्हणतात फक्त समाजा करताच इथं आले, जडमूड जीवांच्या उद्धारा करताच आले, वास्तवता ती त्यांना येण्याची गरज. मग तुम्ही म्हणणार देह धारण करून या मृत्यू लोकामध्ये फक्त साधूच येतात का? नाही, तसे येणारे घटक अनेक आहेत पण मुख्य 3 घटक आहेत. येणाऱ्यापैकी तुम्ही आम्ही आहेत. आपण कोण आहेत? म्हणा ना, जीव आहेत. आपण कोण आहेत? जीव आहेत. म्हणजे येणाऱ्यापैकी एक जीव आहे, येणाऱ्यापैकी एक देव आहे आणि येणाऱ्यापैकी एक संत आहे. असे 3 घटक आहेत. पण तिन्हीचं कार्य भिन्न आहे, तिन्हीचं प्रारब्ध भिन्न आहे. तुमचं माझं म्हणजे जीवाचं प्रारब्ध आहे अनइच्छा, देवाचं प्रारब्ध आहे परइच्छा आणि साधूचं प्रारब्ध आहे स्वइच्छा. राहील लक्षात का? पुन्हा सांगू एक वार. जीवाचं प्रारब्ध आहे अनइच्छा, देवाचं प्रारब्ध आहे परइच्छा आणि साधूचं प्रारब्ध आहे स्वइच्छा. राहील लक्षात का? 3 वार करू. 3 वार. हा बघा, जीवाचं प्रारब्ध आहे अनइच्छा, देवाचं परइच्छा आणि साधूचं स्वइच्छा. जीवाचं प्रारब्ध आहे अनइच्छा, आपल्या इच्छेवर कुठली गोष्ट घडत नाही आणि घडणार सुद्धा. आतापर्यंत तुमची जी जी इच्छा होती ती पूर्ण झाली का? झाली. बरं, अजून 10-5 वर्षात होईल अशी काही शाश्वती शक्यता? कारणच ते आपलं प्रारब्धच अनइच्छा आहे. आपल्या इच्छेवर कुठली गोष्ट घडत नाही, घडल याची शाश्वती नाही. प्रारब्ध तुमचं माझं आहे अनइच्छा. मला सांगा, जन्माला येण्याची तुमची माझी इच्छा होती का? पण इच्छा नसतानाही यावंच. बरं, आता इथं आलोय तर हा मृत्यूलोक सोडून जाण्याची इच्छा? इच्छा तरी आल्यानंतर इच्छा असो अथवा नसो यावंही लागतं, जावंही का? प्रारब्ध आहे आपलं. कोणतं प्रारब्ध आहे आपलं? कोणतं? 3दा सांगितलंय आता. अनइच्छा. आपल्या इच्छेवर काही घडत
नाही. म्हणजे तुमचं माझं प्रारब्ध आहे अनइच्छा. येण्याची इच्छा नसली तरी यावंच लागतं. काय यावं लागतं त्याची 2-3 कारणं संत वाङ्मयामध्ये सांगितलेली आहे. पूर्वजन्मातलं कर्म भोगण्याकरता यावं लागतं, पूर्वजन्मातल्या पापामुळं यावं लागतं, आणि मरते समय उत्पन्न झालेल्या वासनेमुळं जन्माला यावं लागतं. जन्म घेणे लागे हा, केले कर्म झाले आगा कर्मे जै तैते सुखदुःखी तया ते भोगावया यावे. म्हणजे पूर्वजन्मातलं कर्म भोगण्याकरता जीवाला जन्माला यावंच लागतं. वासनेमुळं जन्माला यावंच, आणि पूर्वजन्मातल्या पापामुळं जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. पातकाचे मूळ जन्मा येणे घडे. पातकाचे मूळ जन्मा येणे घडे. बऱ्याच वेळेला या 3 कारणापैकी एक जरी कारण आपल्याकडे असेल तरी आपल्याला जन्माला यावंच लागतं. मृत्यूलोक सोडून जावं लागतं, इच्छा असो अथवा नसो. प्रारब्ध आहे कोणतं? अनइच्छा. बरं, आल्यानंतर आपलं कार्य काय? आपलं कार्य विशेष काही म्हणजे कीर्तनात सांगण्यासारखं नाही. जीवाचं काय सांगावं? मुलगा जन्माला आला, शाळेत घातला, पुढं शाळा शिकला, पुढं सर्व्हिस करू लागला, नाही सर्व्हिस तर धंदा करू लागला, नाही धंदा तर शेती करू लागला. आई वडिलांनी त्याच्या 2चे 4 हात करून दिले. त्याला पुढं 2-5 मुलं झाले, त्यांचे शिक्षण झाले, कुणी धंदा, कुणी शेती, कुणी काही करू लागलं, त्यांचे लग्न झालीत, त्यांना मुलं बाळ झाली. तोपर्यंत यांना काढलं गावाच्या बाहेर रामनाम. याच्यापेक्षा वेगळी काही व्यवस्था नाही जीवाची. पुढच्या गड्याने जागा रिकामी केली की मागची खोप आलेलीची. याच्यापेक्षा विशेष कीर्तनात सांगायसारखं जीवाचं कार्य काही नाही. जीवाचा विषय सोडून द्या. चला, इथं येणाऱ्यापैकी दुसरा घटक आहे देव. देवाचं प्रारब्ध आहे कोणतं? परइच्छा. त्याच्यामुळे 3दा सांगितलं होतं तुम्हाला. कोणतं? परइच्छा. देवाला तुमच्या माझ्यासारखं यावंच लागतं असं नाही, पण कुणी अट्टास केला, कुणी प्रयत्न केला, कुणी आग्रह केला, कुणी विनंती केली तर देव इथं येतो. म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेने देव येत असतो, म्हणून ते प्रारब्ध आहे परइच्छा. म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेनुसार देवाचं प्रारब्ध आहे. दुसऱ्याच्या इच्छेने देव येतो. आपण त्याची रोज प्रमाण म्हणतो, आणि याला रूपा बळे करुणी खळे, आणि याला रूपा तुका म्हणे केला सोपा. दुसऱ्याच्या इच्छेने देव इथं हट्ट धरून, अर्थात खळ या शब्दाचा अर्थ हट्ट. साधू संतांनी ऋषी मुनीने हट्ट धरून खळ घेऊन निर्गुणाचा तो कसा केला? सगुण केला. म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेने देव येतो, म्हणून प्रारब्ध कोणतं? परइच्छा. बरं, देवाचं कार्य काय? आता प्रारब्ध आपल्यापेक्षा वेगळं, म्हणजे कार्य सुद्धा यदा यदा ही ग्लानिर्भवति अभ्युत्थानं धर्मशतादात्मानं परित्राणाय विनाशाय च धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे. किंवा धर्मरक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्ता राखे दुर्जनासी. हे आल्यानंतर देवाचं कार्य कोणतं? धर्माची संस्थापना करणं एक, भक्ताचं रक्षण करणं, दुष्टांचा निर्दालन. हे आल्यानंतर भगवंताचं कार्य. चला पुढं. इथं येणाऱ्यापैकी 3रा घटक आहे कोणता? संत आहेत. आता संताचं प्रारब्ध आहे कोणतं? स्वइच्छा. साधूचं प्रारब्ध आहे स्वइच्छा. त्यांच्या येण्यात स्वतंत्रता, तशी त्यांच्या जाण्यात सुद्धा स्वतंत्रता. म्हणून प्रारब्ध आहे स्वइच्छा. बघा तुम्ही, प्रत्येक महात्मे स्वइच्छेनेच या मृत्यूलोकामध्ये देह धारण करून आले, आणि स्वइच्छेनेच मृत्यूलोक सोडून गेले. त्यांच्यावर इतर कोणाची सत्ता चालत ना, काळाची सत्ता साधूवर चालत. काळ तुकया घरी जगा काळ खाय. पण हे कोणी म्हणायचंय? साधूने. आपला अधिकार नाही. आपण काळाच्या माथ्यावर पाय देऊ शकत? हा, आपण जरी कीर्तन भजन करीत असलो तरी आपल्यावर सुद्धा तडाखा आणेल. ते कोण? काळ आहे का? ते साधूचा अधिकार आहे तो म्हणण्याचा. जगा काळ खाय आम्ही माथा दिला. आलं लक्षात? म्हणजे काळाची सत्ता साधूवर चालत
मला इतकंच सांगायचंय, साधूच्या जाण्यामध्ये स्वतंत्रता तशी साधूच्या येण्यामध्ये स्वतंत्रता आहे. म्हणून साधूचं प्रारब्ध म्हटलं मी. कसं? स्वइच्छा. बघा, आपल्या परंपरेमध्ये जे जे संत झाले त्या प्रत्येक संताचं तुम्ही जीवनचरित्र पाहिलं तर बघा, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जे जे जगत उद्धाराचं कार्य त्यांनी केलं, पण केल्यानंतर मृत्यूलोक सोडताना कुणी जलसमाधी घेतली, कुणी संजीवन समाधी घेतली, कुणाचं वैकुंठ गमन झालं, बरोबर. पण स्वइच्छेने झालं का दुसऱ्याच्या? स्वइच्छेनेच ना. मला सांगा, माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, अवतार कार्यामध्ये आल्यानंतर जे जे ज्ञानोबरायला कार्य करायचं होतं जगत उद्धाराचं ते 22 वर्षात केलंय. किती वर्षात? 22 वर्षात कार्य केलं जगाच्या उद्धाराचं. किती वर्षात? बघा, काय आपलं 22व्या वर्षी काय चालू असतं ते ज्याने त्याने पहा. इकडे या ना. आता ते गळणारच आहे थोडंफार. या पुढं मग पाठीमागून बसा. ते नव्हतं पण आता सकाळपासून थोडंफार. हा सर. सर का बाबा थोडं या पुढं. तुम्ही या पुढं. बिढाला जगत उद्धाराचं कार्य केलं. किती वर्षात? पण ज्ञानोबराने विचार केला, जगत उद्धाराचं जे आपल्याला कार्य करायचं होतं ते पूर्ण झालं, आता राहणं बरं. मग ज्ञानोबराय कार्तिकी वारीला पंढरपूरला गेले, शुद्ध वारीला, आणि पांडुरंगाच्या समोर आपलं मनोगत मांडलं. काय? भगवान, माझं जे कार्य होतं ते पूर्ण झालं, आता मला समाधी घेण्याची इच्छा आहे. आपलं मत मांडलंय भगवंताजवळ. त्यावेळेला भगवंतानी विनंती केली ज्ञानोबरायला, आज्ञा नाही. काय केली? भगवंतानी, माऊली ठीक आहे समाधी घ्या, पण एक 15 दिवस थांबा. किती दिवस? आणि तुम्हाला पंढरीमध्ये नाही समाधी घेता येणार, तुमच्याकरता स्थान आहे. कुठं? हा, बर. भगवान म्हणतात 15 दिवस थांबा, मी स्वतः येतोय आपल्या सोहळ्याकरता. मग कार्तिकी वारी झाली, तिथला कालाही झाला, आणि त्यानंतर स्वतः भगवान रुक्मिणी आईसाहेब, नामदेव महाराज आदी करून सर्व संत दरकोज दर मुक्काम करत अष्टमीला आळंदीला आले. कधी आले? आणि माऊलीचा समाधी सोहळा तसा अष्टमीपासूनच चालू होतो. बरं, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशीला माऊलीचा समाधी सोहळा झाला. तिथं वारी संपत. मग कधी? काला तिथला आमुष्याला होतो. कधी होतो? आता आपण सकाळी जाऊन संध्याकाळी माघार येतो, हा भाग वेगळा. ते काय वारीत नाही, आपलं हेलपाट हाणून यायचं बोगल्याला शिवून आल्यावानी. चला, अष्टमी पासून तो सोहळा सुरू होतो. अष्टमीलाच नामदेव महाराज, कान्होराज महाराज पाठक, स्वतः भगवान रुक्मिणी आईसाहेब सगळे आळंदीमध्ये आले, आणि अष्टमीपासूनच कार्यक्रम चालू झाले. रोज कथा, कीर्तन, हरिपाठ, भजन, नित्याचे कार्यक्रम चालू झाले. त्रयोदशी, एकादशीचा जागर झाला, द्वादशीचं पारणही झालं,
त्रयोदशीचा दिवस उजडला. नामदेव महाराजांच्या मुलांनी म्हणजे नारायण महाराजांनी समाधीगृहाची जागा साफ करून स्वच्छ करून घेतली. सूर्य मध्यानाला आला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी समोर नेऊन ठेवली, निरंजनी लावलेली आहे. एका हाताला प्रत्यक्ष विष्णू भगवान म्हणजे भगवान पांडुरंग परमात्म्याने धरलं आणि एका बाजूला निवृत्तीनाथ देव निवृत्ती याने धरिले दोन्ही जातो ज्ञानेश्वर. आणि काय भाग्य असेल हो ज्ञानोबरायचं. एका हाताला पकडण्याकरता स्वतःचे श्रीगुरु म्हणजे निवृत्तीनाथ दादा आहे आणि एका हाताला पकडण्याकरता प्रत्यक्ष या विश्वाचा सूत्रधार म्हणजे मालक आहे. काय भाग्य असेल त्यांच्या समाधी सोहळ्याचं. मला पुढची लांबलच कथा नाही सांगायची, मला फक्त एवढाच मुद्दा सांगायचा आहे. ज्ञानोबरायची संजीवन समाधी, पण स्वइच्छेने का दुसऱ्याच्या स्वइच्छेने. बरोबर. नामदेव महाराजाच्या कुटुंबातील 14 माणसांनी एकाच वेळी घेतलेली. काय कुठं ज्याला नामदेव पायरी म्हणतो ना, तिथं फक्त नामदेवरायची एकट्याची समाधी नाही, परिवारातल्या किती माणसाची आहे तिथं समाधी. स्वइच्छेने घेतली का दुसऱ्याच्या स्वइच्छेने. चला, जगद्गुरु तुकोबरायचं वैकुंठ गमन आहे. स्वइच्छेने का दुसऱ्याच्या. बघा, तुकोबरायने सुद्धा जगत उद्धाराचं कार्य केलं, पण 42 वर्षात. किती वर्षात. माऊलीने तुकोबरायने 42 वर्षामध्ये जे कार्य करायचं होतं ते महाराजांचं पूर्ण झालं. आणि तुकोबरायने विचार केला आपलं कार्य संपलंय, राहणं बरं. आणि ज्याचं कार्य झालंय त्याने राहू. हा म्हणजे आपलं अजून झालेलं समजून घ्या. चला, तुकोबरायने निरोप दिला सनकादिकाजवळ. तुम्ही सनकादिक मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा. माझी भाकावी विनवा पंढरीचा, तुका म्हणे मज आठवा. हा सनकादिकाजवळ निरोप दिलाय. निरोप दिला सनकादिकाजवळ की माझा हा निरोप सांगा. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार देवाला सांगा माझा नमस्कार. आणि मला घेऊन जाण्याकरता मूळ लवकरी पाठवा. मूळच म्हणतात ना, मुलीला आणण्या नेण्याकरता जी व्यक्ती जाते काय म्हणतात त्याला मूळच म्हणतात. मूळ लवकरी पाठवा. सनकादिकाने सांगितलं ठीक आहे महाराज, तुमचा निरोप आम्ही देतो. कोणाला. सनकादिक म्हणतात तुकोबरायला तुमचा निरोप पोहोच करतो. कोणाला. देवाला, भगवंताला. निघाले, पण तुकोबरायच्या लक्षात आलं की भगवान ज्यांच्या समवेत असतात त्यांना सुद्धा सांगावं ना आपलं. सांगितलं थांबा. आणि त्यावेळेला दुसरा अभंग उच्चारला, गरुडाचे पायी ठेवी. त्याच प्रसंगाचा अभंग आहे. गरुडाचे पायी ठेवी वेळू वेळा, वेगी आणावा तू हरी मज दिनाते. पाय लक्ष्मीचे दिसी यावे, तुका म्हणे शेषा. सनकादिकाने गेल्यानंतर भगवंताला निरोप दिला महाराजांचा. आणि निरोप दिल्यानंतर भगवंतानी सनकादिकाला विचारलं, तुम्ही जाणार आहेत परत का आता थांबणार आहेत. नाही म्हटले कार्यक्रम संपलं की जाणार. मग भगवंतानी सांगितलं माझाही निरोप द्या तुकोबरायला, तुम्ही जाणार आहेत परत. तर काय निरोप द्यायचा तुमचा. तुकोबरायला म्हणावं आपली तयारी करून ठेवा, मी स्वतःच तुम्हाला घ्यायला येतोय. ठीक आहे. सनकादिकाने आल्यानंतर महाराजांना निरोप दिला तुकोबरायला, महाराज आपली तयारी करून ठेवा, स्वतःच तुम्हाला घ्यायला येत आहेत. कोण. भगवान येतात. आणि असा ज्या वेळेला निरोप महाराजांना समजला त्यावेळेला खऱ्या अर्थाने महाराजांना आयुष्यभर जीवनामध्ये केलेली परमार्थाची साधना त्याचं समाधान वाटलं. त्या प्रसंगी महाराजांनी जे उद्गार काढले
आपुल्या माहेरा चालू नाही काय ते आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला. आपुल्या माहेरा जाईन आपुल्या माहेरा जाईन निरोपया निरोपया संताच्या हाती हा निरोप आलाय, मी माझ्या माहेराला जाणार. निरोप मिळाला आणि महाराजांनी विचार केला भगवान पण कधी येतात. जसं पूर्वीच्या कालामध्ये सासूरवासीन पूर्वीच्या कालामध्ये कुठून तरी निरोप द्यायचा माहेरला. दीपावळी आली, कुठला सण आला आणि मग त्यांनी विचारायचं कुठं सासर घरी की 4 दिवस न्यावा का. बरं ते विचारावा पूर्वीच्या काळात सगळ्यांना लागायचं, एकट्याला विचारून चालत. हा सासूला विचारायचं पहिलं, नंतर सासऱ्याला तिच्या हा तिच्या बाह्याला, आणखी दिराला, आणखी हा. आता या कुणालाच विचारायची गरज नाही, ते एकट्याने मान हलेली का हा चला चला. पण त्यावेळेला जर निरोप मिळाला आणि कुणी घ्यायला येणारे आता माहेरचं, तर ती सासूरवासीन सारखी जो रस्ता आहे ना येणारा सारखी तिकडं पाहायची ना. बरं पूर्वीच्या कालामध्ये घेऊन जायला काय यायचं, बैलगाडी. बैलगाडीच होती ना पूर्वी. हा मग तिला वडिलाचे बैल माहीत कसे आहेत काय, ते सारखं लक्ष देणार तिकून. तशी तुकोबारायची अवस्था झाली. मला हे सांगायचंय, तुकोबाराय सारखी वाट पाहत होते कधी भगवान येतात, कोण्या दिशेने येतात, कोण्या मार्गाने येतात, कोणत्या वाहनावर येतात. कै येता देखे न माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरुनिया माप, डावा डोळा लवे उजवी स्फुरत से बाई, मनवका वेळ बाव सांडोनिया सारखी महाराज वाट पाहत होते कधी भगवान येतात, कोण्या दिशेने येतात, कशावर येतात. हा आणि सांकेतिक लक्षण आहे बरं. डावा डोळा लवे उजवी स्फुरत से बाहे. हा डावा डोळा लवणं शुभ शकुने का शुभे शुभ शुभ. डावा डोळा लवणं काय शुभे, उजवा डोळा लवणं अशुभे. लक्षात. डावा डोळा लवे उजवी स्फुरत से बाही, मन उता वेळ. सारखी महाराज वाट पाहत होते कधी भगवान येतात, कोण्या दिशेने येतात, कधी येतात, कोण्या दिशेने येतात. असं वाट पाहत 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 असताना भगवान आलेले दिसले. मग गरुडावर पिवळा पितांबर सीला कैचा अग्नी धडकला, गरुडावरी पैसोने माझा कैवारी आला, गरुडावरी पैसोने माझा कैवारी आला.
आकाश मार्गाने आलेले दिसले. पिवळा पितांबर शेल कैचा गगनी झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. स्वतः भगवान आले. ऐका, आल्यानंतर स्वतः भगवान दिहू मध्ये 5 दिवस थांबले. किती दिवस? 5. स्वतः भगवान दिहू मध्ये 5 दिवस थांबले. आणि बीजेच्या दिवशी दुपारी 12 वाजता जगद्गुरु तुकोबरायला सदेह वैकुंठाला घेऊन गेले. तुम्हाला मान्य आहे. तुम्हाला मान्य आहे. पण तुकोबरायच्या नावावर जगणारे काही अवलादी आहेत. ते म्हणतात ते कुठं स्थूल देहन कारण देहन हे कुठं घेऊन जाता येत. अरे तो शास्त्र कुठं मांडितो वसडीच्या आलं ध्यानात. आणि कागद कुठं पाण्यात. म्हणजे तुझी जर श्रद्धा नाही तर तुझा आदर्श काय घ्यायचा समाजाने, अशा गोष्टी आहेत ना. बघा, अविश्वास करावा पण कुठं त्याला बी मर्यादा आहे ना. एक लक्षात ठेवा, क्षमा मागून बोलतो. साधू संताचे जे वचन आहेत ना, संत हे जीवाच्या दृष्टीने आई आहे. साधू ही कोण आहे? आई. आई आहे. तुमची माझी जन्मदाती आई, तिच्यावर आपण अविश्वास केलाय का? नाही. केलाय का कोणी? नाही. नाही ना. मग साधूवर अविश्वास कधी करू नये. मला सांगा, आपलं शास्त्र काय, आपली परंपरा काय, आपले ग्रंथ कोणते, आपला देव कोणता, याचं ज्ञान कोणी करून दिलं? हो, संतांनी करून दिलं. त्याच्या विश्वास ठेवला का नाही? हे बाळा तुझे हे वडील आहेत हे कोणी सांगितलं? मग त्याच्यावर तुम्ही विश्वास, मी विश्वास ठेवलाय ना, ठेवलाय ना. मग तेवढा जसा विश्वास ठेवला ना, आई सांगल तोच बाप, तसं संत सांगतील ते शास्त्र, तेच देव, तोच धर्म, तीच परंपरा. त्याच्यावर कधी शंका घ्यायची नाही. आणि घेतली तर अधोगती नाही, नरकात जावं लागल. नरकात जावं लागल. साधूच्या वचनावर जर शंका घेतली तर कुठं जावं लागेल? वेगळी व्यवस्था नाही. मला इतकंच सांगायचंय, तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले. कोणाबरोबर? निळोबरायने. आता निळोबराय सुद्धा 108 संतांच्या मालिकेतले महत्वाचे संत आहेत ना. मग निळोबरायवर आपला विश्वास पाहिजे ना. का कुणी एखाद्याने छोटं पुस्तक लिहिलं, तो या आत्ताचा 10-5 वर्षातला, 5-25 वर्षातला, त्याने एखादं पुस्तक लिहिलं, त्याच्यावर माणसं विश्वास ठेवतात. कधी कधी काही ते सुद्धा कोण? नास्तिकच ना, विश्वास ठेवतात. पण निळोबरायच्या वचनावर विश्वास नाही. म्हणजे समजून घ्यायचं, याचा आईवर विश्वास, असं समजून घ्यायचं. निळोबरायने स्पष्ट वर्णन केलं ना. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. हरी मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. हे निळोबरायचं प्रश्न मध्ये ना. मला इतकं सांगायचंय की महाराजांचं वैकुंठ गमन झालं ते स्वइच्छेने का दुसऱ्याच्या? स्वइच्छे. चला, शांती ब्रह्म एकनाथ महाराजाची जलसमाधी. कोणती समाधी? जलसमाधी. जलसमाधी. नाथ महाराजाला आपल्या अवतार कार्यामध्ये जे जे कार्य करायचं होतं जगत उद्धाराचं,
बघा काय कार्य केलं नाथांनी. अभंगाची गाथा तयार झाली, जगत उद्धाराकरता केलेलं आहे. अभंगाची गाथा, रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर, चिरंजीव भागवत महापुराणाचे जे 12 स्कंद आहेत त्यापैकी एका स्कंदावर भाष्य केलं ते एकनाथी भागवत. अनेक छोटे मोठे ग्रंथ झाले ना अवतार कार्यातला शेवटचा ग्रंथ झाला भावार्थ रामायण. पण नाथ महाराजांनी विचार केला आपलं कार्य संपलंय, आता राहणं बरं, आणि ज्याचं कार्य संपलंय त्याने राहू नये. शहाण्याने तवची जियावे अपकीर्ती अंगानं पवे. त्याच्यापेक्षा सोपं सांगू, शहाण्या माणसांनी त्यावेळेला शहाणं व्हावं, घरातल्या करत्या माणसांनी त्यावेळेला शहाणं व्हावं. आपली चप्पल आता मुलाच्या पायाला बसते, त्याच वेळेला म्हणावं बाळू या चाव्या धर भाऊ, तुझं तुझं. हा, त्यावेळेला शहाणं झालं पाहिजे. पण बरेच काही काही म्हातारे असे, त्याची चप्पल पोराला नाही नातवाला बसायली, हा तरी म्हातारी चावे सोडीत. काही आणायचं असलं की स्वतःच पळत येईल लासलगावला. आणि मग एखाद्या दिवशी अशी वेळ येते हिसकून चाव्या घेण्याची गचांड्या देऊन, तशी आपल्या कधी येऊ द्यायची. हा, शहाण्या माणसाने लवकर शहाणं व्हावं. हा जर व्यवहार सांगतोय तर परमार्थामध्ये सुद्धा नाथाने विचार केला आपलं कार्य संपलंय, राहणं बरं. तुम्ही मी देह ठेवतो तशाच प्रमाणे नाथांनी देह ठेवला. आता सगळे जमले, ग्रामस्थ भाऊबंद जमले, नातेवाईक जमले, ते बांधलं घेऊन जाण्याकरता. काय म्हणता तुम्ही त्याला, तिरडी ताटी माड काय म्हणत असाल ते. आणि ते घेऊन निघाले. आतला जो नाथांचा वाडा आहे ना पैठण मधला, तिथून ती प्रेत यात्रा निघाली. पण त्याच दिवशी पैठण क्षेत्रातलीच एक मुलगी 4-8 दिवस माहेरी आलेली होती, पण तिला नेमकंच त्या दिवशी पाठवायचं होतं पुन्हा कुठं, सासरी. आणि त्या वाड्यातून 5-10 महिला बाहेर आल्या. त्या मुलीला सासरी पाठवायचंय म्हणून वाड्यातून बाहेर पडल्या, आणि त्याच रस्त्याने ती यात्रा आली. कोणती, अंत्ययात्रा. आता त्या मुलीच्या आईला थोडंसं अपशकून वाटलं. बरं, माता भगिनीचा स्वभाव त्या गप राहत. ती बोलून गेली, माझी सोन्यासारखी मुलगी आज सासरी नांदायला चालली, आणि याला बरी आजच मरायला. आता मला सांगा, हिची मुलगी चालली होती म्हणजे काय आटकेव झेंडा लावायला चालली होती काय? नासका कुचका घाणेरडा प्रपंच करायला चाललेली पोरे, तिला एका साधूचं जाणं अपशकून वाटलं. आणि नाथबाबांनी विचार केला आपल्या जाण्यामुळं जर हिचं अंतकरण दुखवत असेल त्यापेक्षा आजच्या दिवस न गेलेलं बरं, कारण प्रारब्ध त्यांचं स्वइच्छा आहे ना. नाथ महाराजांनी त्या खांदेकऱ्याला सांगितलंय खाली ठेवा. ठेवलं खाली. नाथ महाराज उठून बसले. का, चला म्हटले परत, कॅन्सल झालं आपलं जायचं. आले ना परत. पुन्हा नाथाने विचार केला आपलं कार्य तर संपलंय, राहणं बरं नाही. पुन्हा देह ठेवला, पुन्हा घेऊन जाण्याकरता बांधलं. पुन्हा ते घेऊन निघाले. आणि चरित्रामध्ये तसा उल्लेख आहे, म्हणजे ते घेऊन जाताना भाऊबंदाला खांदा द्यावा लागतो का? हो, आहे का आमच्याकडे असंच. आता आपण जरी कोण मैत्रीला असलो तर आपण मागच्याच काळाला राहतो ना, कारण ते नियोजन करणारे प्रत्येक गावातले ठराविकच स्पेशलिस्ट असतात ना त्याच्यातले. बरं, तिथं काही त्यांचं चुकीचं जरी असलं महाराष्ट्र आपल्याला काही बोलता येत, कारण तो प्रसंग नाही ना तो बोलायचा. त्यांचं जरी आता कधीत कधी ते लाकडं असताना ते मोठं उश्याला दे, आता उश्याला ठेवलं काय आणि पाय त्याला ठेवलं काय, आता काय त्याची मान आवटाळणार आहे का? आपल्या हिंदू धर्मामध्ये अग्नी संस्कार करतात इतकाच भाग आहे त्याचा. काही धर्मामध्ये पुरतात. इकडं मारवाड देशामध्ये विहिरीला असं टांगून बांधतात की जेणेकरून आता याच्यातलं चैतन्य निघून गेलं, मग याचा फायदा जाळून राख करण्यापेक्षा, पुरून मातीत कुजण्यापेक्षा पशुपक्ष्यांनी खाल्लं तरी या देह कुठंतरी सार्थकेला गेली, ही त्यांची भावना आहे. तसं आपल्यामध्ये अग्निडाग देतात नाही का. आता ते घेऊन जाण्याकरता निघाले. आता नाथ महाराज हे वर्णाश्रम धर्माप्रमाणे ब्राह्मण होते. कोण होते? पण अधिकार निसंत होत असल्यामुळं नाथ महाराजाकडे वर्णाश्रम धर्माचा कुठलाच भेद राहिलेला नव्हता. हा कोण्या जातीचा, कोण्या पंथाचा, कोण्या धर्माचा, हा भेद साधूकडे नसतो. कोणाकडे? साधूकडे नसतो. जीवाकडे हा भेद असतो. इतर जो भेद असतो तो जीवाच्या ठिकाणी. साधूकडे हा भेद नसतो. आपुले परावे मनोनेने
दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दाशी नाथ महाराजाच्या घरी कुठलाही कार्यक्रम असला तर सगळ्या तळागाळातल्या समाजाला व्यवस्था असायची. कशातली? आणि असं काही नव्हतं VIP एका बाजूला बाकीची इकडं, सगळ्याला एकच पंगत. आणि त्या कालामध्ये ब्राह्मण मंडळी इतर समाजाच्या पंक्तीला बरोबर आहे ना जेवत. नाथ महाराज म्हणायचे अरे यांच्यातलं चैतन्य आणि तुझ्यातलं चैतन्य जर एकच येतं, हा भेद कशाला? जेवायचं असलं तर इथं, नसलं तर मग त्याच्यामुळं त्यांच्यात मतभेद होते. म्हणजे कोणी येत नव्हतं नाथ महाराजाच्या. पण आता भाऊबंद म्हणून यावं लागलं ना त्या प्रसंगी. बरं खांदा दिला. काही काही माणसं एखाद्या व्यक्तीला गेल्यानंतर सुद्धा सोडीत. मी म्हणतो ठीक आहे आपलं त्याचं जमलं नाही, पण ते गेल्यावर तर मागं उचकू नाही त्याचं. खांदा दिला पण जाताना त्या 2 ब्राह्मणात भाऊबंदातले होते ना. अरे म्हटले हा नाथ महाराज आयुष्यभर आपल्या मताशी कधी सहमत झाला, पण आता आले का बाकीचे समाजाचे? आता तर चालला ना आपल्याच कशावर. नाथ महाराज म्हटले याला हा सुद्धा अहंकारच दिसतोय. त्यावेळेलाही नाथ महाराज म्हटले ठेवा खाली. आता आपण सुद्धा घेऊन जातो. तसं जर एखादं वरून म्हटलंय ठेवा खाली, तर आपण खाली ठेवू का टाकून पळू? खाली टेकू का टाकून पळू? आणि माग वारा घालणारी ती पानाड्याच्या पुढं पळन ना. हो ठेवलं खाली का? नाथ महाराज म्हटले बाबा तुझ्या खांद्यावर तिथपर्यंत गेलं पाहिजे असं काही नाही, आणि आजच गेलं पाहिजे असंही काही नाही. आजच्या दिवस कॅन्सलच करू चला म्हटले. गेले ना परत. तिसऱ्यांदा नाथ महाराजांनी देह ठेवला नाही. त्यांना वाटलं पुन्हा काहीतरी अडचण येईल. देह ठेवला नाही. आपला भक्त परिवार सगळ्या वारकऱ्यांना वैष्णवांना सांगितलं आज मला स्वतः गळ्यामध्ये टाळ घेतला. वाड्यातून स्वतः भजन करीत निघाले. बाकीचे वारकरी वैष्णव भजन करत गोदावरीच्या काठापर्यंत आले. नाथ महाराजांनी भजन करीत तसाच गोदावरीच्या पात्रामध्ये प्रवेश केला. जेवढा शरीराचा भाग पाण्यात जात होता तेवढा जलमय होत होता. मीठ पाण्यात टाकल्यावर काय होतं? विरघळतं म्हणजे जलमय होतं. तसं जेवढं शरीर पाण्यात जायचं तेवढं जलमय होत होतं. पूर्ण शरीर हे जलमय झाल्यानंतर वर एक पवित्र मोठा तुळशीचा हार त्याच ठिकाणी आणि त्याच्यामध्ये एक कमळ फूल हे वर आलं नाथ महाराजांचं. पूर्ण शरीर जलमय झाल्यानंतर बाहेरचं जे नाथाचं मंदिर आहे ना आता तिथं जी समाधी बांधलेली ती नाथाची समाधी नाही, हस्ती ठेवलेल्या. पूर्ण शरीर हे जलमय झाल्यानंतर वर एक तुळशीचा हार आणि कमळ आलं. तेच वारकऱ्याने तिथं ठेवून त्याची बांधलेली काय आपल्याला दर्शनाकरता. मला पुढचं चरित्र नाही सांगायचं, मुद्दा इतकाच आहे. नाथ महाराजांची जलसमाधी ही स्वइच्छेने का दुसऱ्याच्या? स्वइच्छेने. म्हणजे साधूच्या येण्यात काय स्वतंत्रता आहे, म्हणजे जाण्यात स्वतंत्रता आहे, तशी साधूच्या येण्यात सुद्धा स्वतंत्रता आहे. कशी? बघा आपण सगळी पारमार्थिक मंडळी आहात. नेहमी प्रत्येक संताचं वाङ्मय आपण श्रवण करतो किंवा वाचन करतो. आपल्या संत परंपरेतल्या कुठल्याही संताचे तुम्ही अभंग वाचा, कोणताही गाथा वाचा, तुम्हाला कोण्या संताचं एकही प्रमाण असं सापडणार नाही की आम्हाला नाविलाजाने इथे यावाच किंवा कोणाच्या आग्रहास्तव भिडास्तव आम्ही इथं, असं तुम्हाला एकही प्रमाण सापडणार. प्रत्येक संताचे प्रमाण सापडतील, पण आम्ही स्वतःहून इथं आलो याच अर्थाचे सापडतील. नाविलाजाने यावंच लागलं असं प्रमाण नाही सापडणार. बघा तुम्ही, आणि रोज म्हणतो आपण प्रमाण ते आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, 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 आलो म्हणे तुका
म्हणे तुका मी नामाचा धारक एकंदर शिका पाठविला इहलोका आलो आलो म्हणण्यात स्वइच्छा आहे आलो म्हणजे स्वतः होऊन आणलं यावं आलो आलो म्हणे तुका स्वइच्छा आहे किंवा दुसरं प्रमाण पहा आम्ही वैकुंठवासी पुढं काय आलो मला इतकं सांगायचंय आलो म्हणजे स्वतः होऊन तिसरं प्रमाण येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी साठी आले आणले आले म्हणजे स्वतःहून चौथं प्रमाण सांगते उजळावया आलो वाटा खरा खोटा उजळावया आलो आलो म्हणजे स्वतःहून पाचवं प्रमाण सांगते शोधोनिया आले संत हिताहित शोधोनिया आले आले म्हणजे स्वतःहून म्हणजे प्रत्येक प्रमाणामध्ये तुम्हाला स्वइच्छा दिसेल परइच्छा दिसणार अनइच्छा दिसणार प्रत्येक प्रमाणामध्ये स्वइच्छाचे अर्थात म्हणून त्यांच्या येण्यात स्वतंत्रता आहे तशी त्यांच्या जाण्यात स्वतंत्रता आहे म्हणून त्यांचं प्रारब्ध आहे स्वइच्छा आणि आल्यानंतर कार्य काय कार्य सुद्धा जीवापेक्षा आणि देवापेक्षा साधूचं वेगळं कार्य कोणतं कार्य कसं कार्य ऐका सांगतो आता किती प्रकाराने कार्य जडमूड जीवांचा उद्धार करणं हे साधूचं कार्य जगावर परोपकार करणं हे साधूचं कार्य जगाचं हित करणं हे साधूचं कार्य धर्माचा प्रचार प्रसार करणं धर्माचं पालन करणं हे साधूचं पाखंड्याचं खंडन करणं हे साधूचं कार्य आहे सगळ्याची प्रमाण रोज आपण म्हणतो ऐकतो उद्धारा जन जडजीवांच्या उद्धाराचं कार्य संत करतात त्याची माझे हित त्याची माझे हित करीती म्हणजे हित करणारं जीवन साधूचं जगाच्या कल्याणा देह कष्टविती म्हणजे परोपकार करणारं जीवन संताचं हित करणारं जीवन संताचं उद्धार करणारं जीवन संताचं वाढावया भक्तिभाव कुळाचार नाम हे कार्य साधूचं धर्माचे कार्य करणे पाखंड हेच आम्हा करणे बीज वाढवावे आल्यानंतर साधूचं एवढ्या प्रकाराने कार्य धर्माचं पालन करणं पाखंड्याचं खंडन करणं भक्तीचा महिमा अर्थात प्रचार प्रसार करणं जडमूड जीवांचा उद्धार करणं जगाचं हित करणं जगावर परोपकार करणं एवढ्या प्रकाराने संत इथं आल्यानंतर काय करतात कार्य करतात पण कार्य करत असताना संत आपल्यासारखं फक्त सांगून कार्य करत नाही आचरण पद आहे क्रिया करोनी दाविती अंगी म्हणजे हे आचरण पद आहे सांगून पद नाही असं नाही ना महाराज म्हटले सांगून दाविती क्रिया करोनी दाविती अंगी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी म्हणजे आचरण पद आहे
म्हणजे तुकोबारायचं मत ते तैसे संत जगी कैसे क्रिया करून दाविती आचरण करू जे सांगायचंय ते अगोदर आचरणात आणायचं पुन्हा सांगायचं आधी केले मग सांगितले किंवा ज्ञानोबारायचं मत तेच आहे मार्गी अंधा सरिसा पुढे देख नाही चाले जैसा आज्ञाना प्रगटवा धर्मो तैसा आचरोनी ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला रस्त्याने एक आंधळा मनुष्य चाललेला आहे त्याच रस्त्याने त्या आंधळ्याच्या पुढे एक डोळस मनुष्य उभा आहे आता आंधळा रस्त्याने चालताना तो खड्ड्यात चाललाय भिंतीवर चाललाय दगडावर झाडावर हे कोण पाहतोय डोळस मग त्या आंधळ्या माणसाला योग्य रस्त्याला लावणं काम आहे कोणाचं डोळस आंधळा अंधकुपी पडता देखणे ही लावावे सत्पंथा आंधळ्या माणसाला योग्य रस्त्याला लावणं ही जबाबदारी कोणाची संतांची डोळस माणसाची आणि तो जर म्हटलं आपल्याला मनाने सांगायची काय गरज आहे विचारलं त्याने कुठं विचारलंय आपल्याला अरे विचारण्याकरता जर बाबा तू दिसला असता तर तो भिंतीवर खड्ड्यात काठीवर दगडावर गेला त्याने विचारलं नाही हा डोळस माणसाने विचार करायचा नाही त्याला योग्य रस्त्याला आंधळ्या माणसाला योग्य रस्त्याला लावणं हे डोळस माणसाचं काम त्याप्रमाणे अज्ञानी जीवाला योग्य मार्गदर्शन करणं हे ज्ञानी पुरुषाचं आद्य कर्तव्य पण नुसतं सांगून नाही अज्ञानी जीवाला ज्ञानी पुरुषाने काम करायचं ज्ञानोबरायचं वाक्य काय सांगते अज्ञाना प्रगटवा धर्मो तैसा कैसा आचरोनी सांगूनी नाही म्हटलं काय म्हटलं अज्ञाना प्रगटवा धर्म तैसा आचरोनी म्हणजे सांगून पद नाही आचरण पद आहे जे सांगायचंय ते आपण अगदी स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार करायचा आहे हा वारीचं महत्व लोकाला सांगायचंय म्हणजे सांगणाऱ्याने वारी केली पाहिजे हे तर महत्वाचं आहे नाही सांगणाराच वारील नाही बाकीचे लोक चाललेत दर ते हंत जिकडे दहाव्याचे प्रवचन आणि लोकाला सांगायचं आल्यानो संसारा जारे पंढरपुरा आणि तू असं चालत नाही आई वडिलाच्या सेवेचं महत्व कीर्तन प्रवचनात सांगायचंय 10व्यात वर्ष श्राद्धात मग सांगणाराचे मायबाप बी त्याच्याच घरी असले पाहिजे हा नाही का नेम नाही तर ते गाणं म्हणून म्हणून सांगत आहे कणू कणू आणि मायबाप सांभाळीत नाही मग दुसऱ्याला सांभाळा म्हणण्याचा आपल्याला काय अधिकार आहे आपण जर आपले सांभाळीत नसलो तर दुसऱ्याला तीर्था सामाने येतन चालते बोलते देवेतन तुझे कसले असा नेहमी ना वारकऱ्याची संध्या हरिपाठ आहे ना जसं ब्राह्मण म्हटलं की त्याला त्रिकाल संध्या तसं वारकरी म्हटलं की वारकऱ्याची संध्या आहे कोणती आणि त्यांनी तो केलाच म्हणजे सप्त्याला गेल्यावर नाही सप्ताह नसला आणि कीर्तन नसलं तरी घरी असल्यावर त्यांनी केला हा त्याला वारकरी म्हणतात हा कोणाला हरिपाठ करतो त्याला नाही तर कीर्तन करीत असला प्रवचन करीत असला आणि हरिपाठ करीत नसला तर त्याला वारकरी म्हणून घेण्याचा सुद्धा अधिकार नाही कारण ती संध्या आहे तसं ब्राह्मण सुद्धा त्रिकाल संध्या करतो तोच कोण ब्राह्मण हा त्रिकाल संध्या करतो तोच ब्राह्मण आणि कसलीच संध्या करत नसला तर ब्राह्मण नाही बामण बामण वेगळा ब्राह्मण वेगळा म्हणजे हे माझं वाक्य नाही वैकुंठवासी तात्या महापुरुष श्रीगोंदेकर सांगायचे ते स्वतःही ब्राह्मण होते तात्या म्हणायचे जो त्रिकाल संध्या करतो तोच ब्राह्मण जो संध्याच करत नाही हा आणि त्याला कुठला विधी करायचा या अधिकार शास्त्राने सांगितलेला नाही चला पण कधी कधी काय होतं कार्यक्रमातच एखादा असतो काय ते तर काही संध्या करीत नाही ना असं म्हणलं तरी त्याला राग मग राग येतो तर संध्या कर न संध्या करता राग येत असला तर मग आता त्याला विलाज खरं आहे ते बी सांगावा का नाही सांगावा आणि खरं न सांगणं इथं हा सुद्धा दोष सांगितलेला आहे कधी कधी माणसं काही स्वार्थापोटी प्रलोभनाने खऱ्या गोष्टी पण समोर एखादा गडी
त्याला राग येईल बुवा. आता एखादा पेताड असतो किंवा इतर नादात छंदातला असतो आणि त्या विषयाबद्दल बोलायचं म्हणलं तर त्याला राग येईल बुवा. मोकार त्यापेक्षा न बोललेलं हा सुद्धा शास्त्राने दोष सांगितलं. तुला पदरचं नाही सांगायचं, ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, शास्त्राचं वचन आहे ना, त्याला आला राग तर जाऊ दे ना तिकडं. आपल्याला कुठे पावत्या फाडायच्या त्याच्या. खरं बोललं हा सुद्धा नेम आहे, हा सुद्धा धर्मच आहे, हा सुद्धा परमार्थच. मला इतकंच सांगायचं होतं, संत परंपराशी आधी केले मग सांगितले. साधू संतांनी वारीचं महत्व सांगितलं, पण जाणाय म्हटले स्वल्प वाटे चला वाचे गाऊ तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. याचा अर्थ असा आहे, संत परंपरा अशी क्रिया करून दावे ते अंगी म्हणजे आचरण पद आहे. संत महात्मे जगत उद्धाराचं कार्य करत असताना नुसतं सांगून कार्य केलं नाही. तैसे संत जगी क्रिया करून दावे ते अंगी. कशाप्रमाणे संत कार्य करतात हे पटवण्याकरता, हा सिद्धांत पटवण्याकरता 3 दृष्टांत दिले. किती दृष्टांत दिले? तुमच्या व्यवहारातले दृष्टांत दिले सिद्धांत पटवण्याकरता. संत कशाप्रमाणे कार्य करतात? अर्भकाचे साठी अर्भकाचे करतात हे सांगण्याकरता एक दृष्टांत दिला, शिक्षकाचा आणि मुलाचा दृष्टांत दिला. अर्भकाचे साठी, अर्भक म्हणजे बालक मुलगा. आता इथं अर्भकाचे साठी पंते 350 वर्षापूर्वीची ही भाषा आहे, म्हणून थोडा त्याच्यात बदल आहे. म्हणजे आता जे तुमचे शिक्षक आहेत ना, त्याला उद्देशून तो शब्द घातलाय. कोणता? पंते. आता जे शिक्षक आहेत त्यांना आपण काय म्हणतो? पंत. आता सर 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 म्हणतात. त्याच्या अगोदर म्हणत होते काय? गुरुजी. गुरुजी. त्याच्या अगोदर पंत. मास्तर. त्याच्या अगोदर पंत. नाही सांगता येतं, आपण मास्तरापासून पुढचेच आहेत सगळे. मास्तर, गुरुजी ना आता सर. पण तुकोबराईच्या कालामध्ये शिक्षकांना पंत किंवा पंतोजी असं म्हणण्याची परंपरा पद्धती होती, म्हणून वाङ्मयामध्ये तसा शब्द आला. आपण मुलगा बालक म्हणतो, इथं महाराजांनी अर्भक शब्द घेतलाय, म्हणजेच मुलगा बालक. आणि आताच तुमच्या भाषेतले अभंगातले पंत म्हणजे आताचे तुमचे सर. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली तैसे संत जगे क्रिया करून दाविती. याचा दृष्टांत देताना काय संबंध लावला महाराजांनी? तर बघा, आताचे अभंगातले पंतोजी म्हणजेच आताचे आपले सर कधी होतात? ज्यांचं पूर्ण शिक्षण झालं, D.Ed झालं, B.Ed झालं, BA B.Ed झालं आणि मग ते झाले काय? सर झाले. म्हणजे पूर्ण शिक्षण घेत D.Ed B.Ed झालं आणि नंतर ते काय झाले? सर झाले. जूनला त्यांची नियुक्ती झाली तुमच्या माळेगाव गावामध्ये, अशी कल्पना करा. आणि शाळा भरल्यानंतर स्टॉप कमी असल्यामुळं त्यांच्याकडे 1ली 2रीचा वर्ग दिला. आता 1ली 2रीच्या वर्गात ज्यांचं D.Ed B.Ed झालेले जरी सर आले तर काय भागाकार गुणाकार बीजगणित शिकवित नाही. मग काय शिकवतात?
12 खडी उजळणी EBCD हे शिकवणार ना. मग ऐका जरा, ज्यांचं स्वतःचं D.Ed झालंय, B.Ed झालं, पण तेच हातामध्ये खडू घेतात आणि लिहितात. 1 एकाचा 2 दोनाचा 3 तीनाचा 100 पर्यंत ते पुढं लिहितात, म्हणत राहतात. ते बारके बारके लेकरं तेही वाकडं तिकडं कसं तरी लिहितात, मागं कसं तरी बोबडं सोबडं कसं तरी म्हणतात. 100 पर्यंत झालं की टाकलंच पुसून, की पुन्हा करे खरे कुठपर्यंत ज्ञेपर्यंत सरले ज्ञानेश्वर नेपर्यंत ते टाकलंच पुसून पुन्हा EBCD. मला सांगा, ते सर दिवसभर EBCD 12 खडी उजळणी दिवसभर लिहितात, स्वतःही म्हणतात. स्वतःला गरज आहे का? अहो, ज्यांचं स्वतःचं D.Ed B.Ed झालं त्यांना कर एकाचा आणि एकाचा म्हणीत बसायची. स्वतः करता गरज, हे तर लक्षात आलं ना. स्वतः करता हे गिरवायची गरज, स्वतः करता म्हणायची गरज, काही गरज. मग त्यांचा चाललेला जो दिवसभर प्रयत्न आहे, त्यांचा चाललेला जो सायास आहे, त्यांची चाललेली जी क्रिया आहे, त्यांनी दिवसभर केलेलं कर्म आहे, त्यांचा चाललेला प्रयत्न, त्यांचा अट्टास कोणा करताय? हे तर आलं लक्षात. हा दृष्टांत आहे. तसं मी अगोदर तुम्हाला ओवी सांगितली होती की ज्या साधूचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालेलं आहे, देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, या बोधाला अवस्थेला ज्यांचं जीवन प्राप्त झालं, इथं यायची गरज नाही त्यांना, शरीर धारण करायची गरज नाही, तरी सुद्धा देह धारण करून आले. स्वतः करता गरज. बरं, साधूला इथं आल्यानंतर माळ घालणं, वारी करणं, गंध लावणं, व्रतवैकल्य करणं, भजन करणं, नामचिंतन करणं, हे स्वतः करता काही साधूला करायची आवश्यकता नाही. पण तरी सुद्धा इथं आल्यानंतर सामान्य जीवाप्रमाणे परमार्थातलं कार्य करत राहतात, क्रिया करतात. कोणा करतात? तया ही कर्तव्यासी उरले लोका लागी. ज्ञानोबाराय म्हणतात, तया ही कर्तव्यासी उरले लोका लागी. फक्त समाजाकरताच ही क्रिया करतात. म्हणून तो दृष्टांत दिला. शिक्षक शिकवतात, कोणा करता? मुला करताच ना. स्वतः करता काही करायची गरज. अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली, हा दृष्टांत दिला. सिद्धांत काय मग? तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. शिक्षक जसं अट्टास करून त्या मुलाला शिकवण्याकरता प्रयत्न करत राहतात, तसं साधू महात्मे इथं आल्यानंतर जडमूड जीवांच्या, अज्ञानी जीवाच्या उद्धाराकरताच आयुष्यभर प्रयत्न सायास करत राहतात. बघा, साधू स्वतः पायी वारी करतात का? आपण करावी म्हणून, कारण आपली परंपरा आहे. थोरा मोठ्याचं अनुकरण करणारी. यद यद आचरती तत्वदेवे सयत प्रमाणम लोकस्तदून येथ वडील जे जे तया नाम धर्मो एरतीची अनुष्ठिती सामान्य. ही आपली परंपरा आहे ना, थोरा मोठ्याचं अनुकरण करणारी. म्हणून साधूला वारी करावी लागली, म्हणून आपण वारी. साधूने भजनाची परंपरा घालून दिली, म्हणून आपण भजन. कीर्तनाची परंपरा, साधूने कीर्तन केलं, म्हणून आपण व्रतवैकल्य. जी जी परमार्थातली जे जे साधन, जे जे कर्म, ज्या ज्या परंपरा साधूने जतन करून आपल्याकरता ठेवल्या, त्याच आपण पुढं चालवण्याचा प्रयत्न करतो ना. हे तुमच्या माझ्याकरता केलेली त्यांनी क्रिया करून दाविती अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाटी. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. महाराजांनी हा दृष्टांत दिला शिक्षकाचा, कोणाच्या तुलनेत बसण्याकरता. पण हाच दृष्टांत साधूच्या तुलनेत, म्हणजे त्या सादृश्यात बसत नाही. का बसत नाही? त्याचं कारण आहे, अभंग ज्या अर्थी पुढं शिल्लक आहे, अभंग ज्या अर्थी शिल्लक आहे त्या अर्थी हा दृष्टांत साधूच्या तुलनेत बसलेला दिसत. आणि जर हाच बसला असता तर अभंग इथंच संपला असता. आलं ध्यानात? का बसला नाही? का तुकोबराईला अपूर्ण वाटला हा दृष्टांत? त्याचं कारण आहे, शिक्षक हे मुलाकरता शिकवतात, याच्यात काही शंका नाही. पण तुकोबराईला थोडी अडचण दिसली. शिक्षक मुलाकरता शिकवतात, पण हा म्हणजे मला काही म्हणायची गरज. शिक्षक हे मुलाकरता शिकवतात, पण तुकोबराईला अडचण दिसली, ते विना वेतन शिकवत नाही. तसं साधूने जगत उद्धारा करता काही जे कार्य केलं, साधूचं सांगतोय मी,
ह बपच नाही ह बपन साधू लय जमीन आसमानाचं अंतर आहे त्याच्यात. लय म्हणजे फार. हा साधूनी जगत उद्धारा करता जे जे कार्य केलं त्याच्या मोबदल्या जीवाने काय दिलं साधूला? दिलं का काही? साधूला समाजाने काही दिलेलं? साधूने आयुष्य घातलं ते समाजाकरता, समाजाच्या उद्धारा करता. पण समाजाने काही साधूला दिलं नाही. दिलंच असेल त्या काळात तर फक्त त्रास. काय दिला? त्रास. बाकी काही दिलेलं नाही. पण तरी साधूने ज्या समाजाने त्रास दिला त्यांच्याच उद्धार करता अव्यात कार्य केलं. हा दृष्टांत महाराजांना अपूर्ण वाटला. आता शिक्षकाचा आणि मुलाचा जो दृष्टांत आहे हा दृष्टांत आहे. हे गुरु शिष्याचं नातं आहे. कोणतं नातं आहे हे? गुरु शिष्य. गुरु शिष्याचं नातं आहे. शिक्षकाचं आणि मुलाचं म्हणजे कोणाचं नातं आहे? गुरु शिष्याचं नातं आहे. त्याच्यापेक्षा मुलाचं जवळचं नातं आणखी कोणतं आहे? आईचं. शाबास. कोणाचं नातं आहे? म्हणून महाराजांनी पुढचा दृष्टांत दिला. बालकाचे चाली चाली माता जाणून पाऊल घाली. इथं आईचा आणि मुलाचा बाळाचा दृष्टांत दिला. काय? बालकाची चाली माता जाणून पाऊल घाली. आई म्हटलं की तिचं सर्वस्व प्रेम आहे. कोणावर? किती प्रेम असतं आईचं लेकरावर? शब्दात सांगता येतं का? तिथं शब्द नाही. तिथं अर्थात प्रत्येकाचा जीव प्रिय असतो. काय असतो? प्रिय. जीव प्रिय असतो. पण त्या मातेला जीवापेक्षाही प्रिय असतो. कोण? हा महाराजांचं मत आहे. जीवा परीस बाळ पढिये माते महाराज म्हणतात. जीवापेक्षाही तिला प्रिय आहे. काय? बाळ. आता त्या लेकराचा आनंद, त्याच्याबद्दलचं प्रेम बघा. मुलगा झाला म्हणजे किती आनंद आईला. शब्दात सांगता येत. त्याच्यापेक्षा सांगू. मरणप्राय यातना भोगते. कोण? मरणप्राय यातना. मरणाचं द्वार आहे. मरणप्राय यातना भोगते. पण तिने काय एकदा पुत्रमुख पाहिलं की झालेलं दुःख आई सगळं तिलाच म्हणतात. काय? पुत्रमुख पाहिलं सगळं दुःख आई विसरून गेली. मग त्या मुलाचा आनंद किती शब्दात नाही तो. मग तोच मुलगा हळूहळू तिच्या जवळ राहतो, खेळतो, बागडतो, हट्ट धरतो. याही पेक्षा हळूहळू तोच डायरेक्ट तिथं वलय पाटील इकडे काय होतो? रांगायला लागतो. आणि नंतर रांगायला लागतो ना. किती वर्षांनी? किती वर्षांनी रांगतो? 6 महिने. 1-2 वर्षांनी. 6 महिने. तुमचं लयच मराठी वडवडे आणि डोळ खातं दिसतंय राव. ह्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत ना. 6 ताई किती महिन्यात? 7 महिन्यात. ऐका थोडाफार म्हटलं महिन्यातून 15 दिवसाचं मी बी सोसलं असतं. मी एवढं नाही सोसू शकत मी. डायरेक्ट तुम्ही 6 महिन्याचाच फाटा ठेवला.
आणि त्यांनी तर चला, म्हणजे याचा अर्थ प्रपंचावर सुद्धा आपलं नीट लक्ष. आता आपण ग्रस्तीच आहेत ना, आपल्यात काय बाबा सोडले तर आपण सगळे ग्रस्तीच आहेत. आता मी जर संन्यासी ब्रह्मचार्याचा एखादा नियम विचारला तर तुम्ही माझ्यावर बिघडतान, आम्हाला माहिती आहे का आम्ही काय संन्यासी आहेत का? पण ग्रस्तीचं म्हणल्यावर तरी माहीत असावं ना, याचा अर्थ आपलं प्रपंचावर सुद्धा नीट. उगाच या माता भगिनी आहेत म्हणून कसं तरी चाललंय. नाही तर आपलं काय झालेत, लेकरं हानतेत, उड्या पळत येत, खातेत असं. चला, 6 महिन्याचं लेकरू रांगतं आणि रांगता रांगता ते उठून उभा राहतं. उठून उभा राहतं म्हणजे कीर्तन उस्तर नाही राहते, नुसतं उभा राहतं की लगेच पुढं हातावर. पण तेवढं जरी लेकरू उभा राहिलं तरी आनंद होतो कुणाला? रांगता रांगता नुसतं उठून उभा राहतं, ते काही फार असं तेरगडत. तेवढं जरी उभा राहिलं आणि तिकून जर कुणी आलं जवळचं तर लगेच आई म्हणत असते, भाऊजी बघितलं का गडी उभा राहिला कोणी. तेवढ्यावर तिचं समाधान होत नाही, तिला वाटतं त्याने थोडं थोडं. आणि तशा अवस्थेतलं लेकरू ज्या वेळेला ती आई एका हाताला धरून चालते, त्याचे छोटे छोटे पाय असतात एवढाले, ते असं प्लेन टाकतं का पाय? नाही. तशा अवस्थेतलं लेकरू जर तुम्ही हाताला धरून चालले तर बघा, एक हाताला धरलं तर त्याचं शरीर असं तेरगडत असतं, असं होतं ना ते. मग त्याला हाताला धरून आई अशी चालते, अशी चालते ना, बरोबर. आता मला सांगा, ती स्वतःच्या सुईने चालते का लेकराच्या? हा दृष्टांत दिला इथं. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. आई चालते स्वतःच्या सुईने का लेकराच्या? लेकराच्या सुईने चालते. इरवे काम करताना, पाणी भरताना, झाडलोट करताना, शेतात जाताना अशीच जाते का? अशी जर गेली तर बाया सुटायच्या टायमाला पोहोचल ना तिथं, मजूर सुटायच्या टायमाला. अशी नाही ना, पाणी भरताना, झाडलोट करताना, शेतात जाताना झरझर चालणारी माता, पण त्यावेळेला स्वतःच्या सुईनी नाही चालत, कोणाच्या? हा झाला दृष्टांत. ऐका आता सिद्धांत काय. त्याप्रमाणे संत महात्म्याचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालेलं आहे. पण या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर स्वतःची जी योग्यता आहे, स्वतःचा जो अधिकार आहे, स्वतःचं जे ज्ञान आहे, स्वतःची जी उंची आहे, त्याप्रमाणे साधूने इथं आल्यानंतर वर्तन नाही केलं. साधूने इथं आल्यानंतर तळागाळातल्या समाजाचं सिंहावलोकन केलं. कोणता वर्ग कोणत्या अधिकाराचा आहे हा विचार केला. कोण कर्माचा अधिकारी, कोण ज्ञानाचा, कोण योगाचा, कोण भक्तीचा, उपासनेचा, कोणत्या अधिकारी कसा आहे त्याला त्याप्रमाणे उपदेश. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे ज्यास तैसे देऊ, किंवा अधिकार तैसा दावी याला. चालत आहे मग आलं लक्षात. इथं आल्यानंतर प्रत्येकाची योग्यता पाहिली, प्रत्येकाचा अधिकार पाहिला, आणि तसा तसा त्याला प्रत्येकाला उपदेश वेगळा केला. योगाचा अधिकारी त्याला कर्माचा उपदेश नाही, कर्माचा अधिकारी त्याला ज्ञानाचा उपदेश नाही. मग प्रत्येकाची योग्यता, अधिकार पाहिला आणि तसा तसा उपदेश केला. ज्ञानोबराई ही जगाची आई आहे, जगाची. ज्ञानोबराईचं वाङ्मय जरा सिंहावलोकन करा, बघा याच्यातून कोणाला वंचित ठेवलं का ज्ञानोबराईने? विश्वाची माऊली का म्हटलं मला सांगा. चांगदेव 65 हा ग्रंथ आहे, किती ओव्याचा आहे? कोणा करताय तो? बरोबर, म्हणजे योग्या करतात त्या ग्रंथाची निर्मिती आहे. कोणता ग्रंथ? चांगदेव 65. अमृत अनुभव हा ग्रंथ आहे. मुक्त स्थितीपर्यंत ज्यांचं जीवन गेलेलं आहे त्यांना सुद्धा मार्गदर्शन ठरलेला ग्रंथ. कोणता? म्हणजे बघा, मुक्त स्थितीपर्यंत साधना करत चाललेली मंडळी, त्यांना मार्गदर्शन ठरलेला ग्रंथ अमृत अनुभव. योग्या करता चांगदेव. जे जिज्ञासू साधक आहेत त्यांच्याकरता साधक संजीवनी म्हणजेच ग्रंथराज. जिज्ञासू करता, साधका करताय, याच्यातून राहिलेला वर्ग आहे आसोनी संसारी, त्यांच्याकरता छोटा ग्रंथ आहे. कोणता? हरिपाटे. बघा, ज्ञानेश्वरीचं चिंतन आयुष्यभर करून जे फल तुम्हाला मिळणार आहे, अमृत अनुभवाचं चिंतन करून तुम्हाला जे फल प्राप्त होणार आहे, चांगदेव 65चं चिंतन करून जे फल प्राप्त होणार आहे, ते तळागाळातल्या समाजाला
रोज नेमाप्रमाणे हरिपाठ ही साधना करून सुद्धा तेच फल प्राप्त होणार आहे. कारण हरिपाठ या ग्रंथामध्ये भगवंताच्या नामचिंतनाचा 108 वेळा उल्लेख होतो. किती वेळा? असं तर काही आपल्याला जप करायला वेळ नाही ना. ऐका, म्हणजे संसारी का करताय, साधका करताय, मुक्ता स्थितीपर्यंत गेलेल्या करताय, योग्या करता आहे. आणि याच्या व्यतिरिक्त 1000 अभंगाची पुन्हा स्वतंत्र गाथा आहे. किती अभंगाची? 1000 अभंग. ज्ञानोबाईचा फार मोठा गाथा नाही, 1000 अभंग आहेत त्याच्यात स्वतंत्र. म्हणजे कोणाला वंचित उपेक्षित ठेवलं का नाही. आणि जो कोणालाच वंचित उपेक्षित ठेवत नाही त्यालाच विश्वाची माऊली असं म्हणतात. आई म्हटलं की तिला घरातल्या सगळ्या लेकराच्या आवडीनिवडी माहीत. बघा, म्हातारी कुठंतरी एखाद्या वारीला म्हणा, एखाद्या यात्रेला म्हातारी गेली, घरात 2-4 लेकरं आहेत, मग सगळ्यांना सारखेच खेळणं घेऊन येते का? प्रत्येकाचं वेगवेगळं आणती का? चौघाला 4 खुळखुळ बसा वाजत असं नाही ना. तिला माहिती आहे म्हातारीला मोठा गोट आहे, त्याला रोज नाद आहे. कशाचा? क्रिकेट. त्याला बॅट बॉल आणती, त्याच्याहून बारक्या ठकी तिला एक हातभर बाहुली आणती, त्याच्याहून बारका गोट आहे त्याला आणती, खुळखुळा. आणि त्याच्याहून बारका पिंट आहे त्याला. बरोबर. जसं तुमची व्यवहारातली म्हातारी त्या लेकरांच्या आवडीनिवडीचं आणते ना, तसं ज्ञानोबाराई जगाची आई आहे. म्हणून सगळ्याच्या उद्धाराची व्यवस्था ज्ञानोबाराईने केली. आलं लक्षात? जशी तुमची व्यवहारातली आई लेकराच्या सुईप्रमाणे चालते ना, तसं संत हे जगाच्या सुईप्रमाणे परमार्थातली व्यवस्था करतात. तैसे संत जगी कैसे बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. स्वतःच्या सुईने नाही, तसं ज्ञानोबाराई सारखे आधी करून जे जे संत या मृत्यूलोकात आल्यानंतर नामस्मरण, भजन, भक्ती, वारी ही साधना स्वतः करता न केलेली नसून तया ही कर्तव्यासी उरली लोका लागी. बालकाचे माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगे क्रिया करून दाविती. हाही दृष्टांत महाराजांना थोडासा अपूर्ण वाटला. तुम्ही म्हणणार हा कसा? ठीक आहे, आई जरी असली ती तुमची असो किंवा माझी असो, प्रत्येक माता मुलाचं हित इच्छिते, याहीपेक्षा मुलाचं हित करते, पण कोणाच्या? स्वतःच्या. कशा दर्याच्या? हा तुमच्यात अपपर भावे ना. प्रत्येक मातेच्या ठिकाणी आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी. म्हणून हा दृष्टांतही तुकोबरायला कमी वाटला. प्रत्येक माता स्वतःच्या मुलाचं हित करते, शेताच्या शेजाऱ्याच्या नाही ना. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी, किंवा मग सोपी मन येते आपला तो बाबू आणि लोकांचं. हा मातेच्या ठिकाणी अपपर भावे, तसा साधूच्या ठिकाणी तो सुद्धा नाही. दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी. बरोबर. बघा, भागवत महाराजांनी जे मुलावर प्रेम केलं तेच आपल्या शिष्य परिवारावर केलं ना. बदल काही? म्हणून मला सांगा, तो नात्यातला असेल, समाजाचा असेल, हा साधू विचार करत नाही. आपुले परावे मनोनेने उपकार करणे सर्वासी. भागवत सांगते 3 प्रकाराने साधू उपकार करतात. कायेने, वाचेने, मनाने. 3 प्रकाराने. पण तिथं अपपर भाव नाही ना. तैसा काया वाचा म्हणे प्राणे, साधू वाढला उपकार करणे. आपुले परावे मनोनेने उपकारू करणे सर्वासी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. हे साधूचं जीवन असल्यामुळं साधूच्या तुलनेत हा दृष्टांत अपूर्ण वाटला. आलं का लक्षात? म्हणून महाराजांनी शेवटी तुमच्या व्यवहारातला दृष्टांत दिला. तुका पाण्यात असते, नदीमध्ये असते. कशा करता? या कडेची मंडळी त्या कडेची, या कडेला आणण्या नेण्याचं काम करते. कोण? नाव. पण काही घेते का? काही घेते का नाव? अहो तो घेईन ना, मग त्याचे खावट जाणार दिवसभर का? त्याने फोकाट सोडावा इच्छा आहे तुमची? तो घेईन ना, त्याला दिवसभर सोपं नाही ना ते. तो घेतोय, त्याचा उल्लेख कुठे आहे अभंगात? त्याचा ना आपला काही संबंध? आपला फक्त संबंध आहे कशाचा? नाव. ऐका, जसं व्यावहारिक नदीतून तुम्हाला पहिलं तीराला नेण्याचं आणण्याचं काम करते कोण? तुका म्हणे नाव.
जनासाठी उदक म्हणजे पाणी, उदकी ठाव समाजाकरता जनाकरताच ती कुठं राहते. आलं लक्षात. व्यावहारिक नदीतून तुम्हाला अन्य नेण्याचं पैल तीराला नेण्याचं काम करते ती लाकडी नाव. ऐका, तसं भव नदीतून तुम्हाला पैल तीराला नेण्याचं काम संत करत असतात. प्रमाण सांगतो त्याचं. भवतरावया उत्तम हे नाव भिजोने दीपाव हात काही. भव नदीतून तुम्हाला पहिलं तीराला तरुण नेण्याचं काम संत करतात आणि व्यावहारिक नदीतून तुम्हाला पहिलं तीराला नेण्याचं काम ती लाकडी नाव करते. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. तुमच्या माझ्या उद्धाराकरता साधू अवताराला येतात, जगत उद्धाराचं कार्य करतात. कार्य संपलं की स्वइच्छेने जातात. पुन्हा इच्छा वाटली तर पुन्हा स्वतःहून अवताराला येतात, जगत उद्धाराचं कार्य करतात. कार्य संपलं की पुन्हा जातात. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. विठोबा रखुमा शब्दशार्थ मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते मायबाप संताचं आहे, गुरुजनांचं आहे. उपस्थित सर्व परिसरातली सर्व गुणीजन, सर्व भजनी मंडळी, बाबावर सर्व ज्यांची नितांत श्रद्धा आहे ते सर्व बाबांचा शिष्य परिवार, त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व महाराज मंडळी, त्यामध्ये आमचे नारायण महाराज आहेत, रायते महाराज आहेत, शंकर महाराज, अंबादास महाराज आहेत, जालिंदर महाराज, कदम महाराज, दत्ता महाराज, पंत आहेत, आमचे सुनील भाऊ आहेत, कापडी साहेब आदी करून या परिसरातली कोटमगाव असेल, माळेगाव असेल, वनसगाव असेल, सर्व बाबावर नितांत श्रद्धा असलेली सर्व आपण जाणती ज्ञाती मंडळी, सर्वांच्या उपस्थितीत ही सेवा जी केली, ज्यांचं 7वं पुण्यतिथी म्हणून केली, अर्थात त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून आपण सेवेलाच या ठिकाणी पूर्णविराम देतोय. 12:15 बरोबर, 12:15 वाजलेली म्हणजे वेळ झालेली. पुढे बहुत करणे आहे. मृदांगाचार्य कुठला बाळा तो? कोटमगावचा. मग हाय जवळचाच. ह्याच्या अगोदर मी कुठतरी भेटला होता वाटतं. त्र्यंबकला, वनसगावला. बरोबर आहे. चला, सर्वांच्या समवेत झालेली सेवा, आपण सेवेला पूर्णविराम देतोय. यानंतर इथंच महाप्रसादाची व्यवस्था आहे. थोडं आता पावसामुळं थोडंसं विस्कळीत वातावरण, थोडंसं वलं झालं आहे, पण ठीक आहे, त्या प्रसंगाला सामोरं जाऊन
कीर्तन तर केलंच पाहिजे. आणि मग असं रानात गेल्यावर भिजल्यावर तर काही जमतच ना, तिथून तर काही पळून येत. मग इथंही थोडंफार भिजलं असतं तरी काही अडचण नव्हती. पण ती बाबाचीच इच्छा असेल. आलं थोडंसं काही गाभोळी गडीत बघितला अंदाज कसं आहे, काही निघून गेले बुवा आपलं तिकडं, चला आपलं वरड्या तिकडं काय जसं असेल तसं. पण निष्ठावान होतेच नाही बुवा, गेलं नाही पाहिजे, इथंच का होईना कसंही बसलं पाहिजे. मग आता त्यांना कळतंय ना ते सगळं निष्ठावान कोण. हा म्हणून सेवा आपण इथं थांबतोय. झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करू. विठ्ठल जय 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 विठ्ठल.